आणि त्यामुळे मला त्या कंडिशनमध्ये नियर अबाउट 80 लाखाचा लॉस झाला. ओके. आणि त्यातून मग स्वतःला रिकवर कसं केलं तुम्ही? म्हणजे जे रिटेल ट्रेडर आहेत ते आजही एकदम जुने पुराणे इंडिकेटर वापरतात, फॉर एक्झाम्पल RSI वगैरे. पण RSIचा शोध लागून मोर दॅन 15पेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत. ओके. शेअर मार्केटचं नाव काढलं की घरचेच आधी शिवाय देतात. म्हणजे बाहेरची तर बाहेरची गोष्ट आहे. एखाद्या ट्रेडरला त्याचा ड्रॉडाऊन माहिती असला पाहिजे. माझं तर सरळ म्हणणं आहे की ज्या ट्रेडरला त्याचा ड्रॉडाऊन एक्सप्लेन नाही करता येत, त्याला हिट रेशो सांगता येत नाही किंवा ड्रॉडाऊन रिकव्हरी पिरियड त्याचा जो कंप्लीट रिपोर्ट नाही आहे, तर त्यानं तर मार्केटमध्ये ट्रेडच नाही केलं पाहिजे. नॉर्मल माणूस जो ट्रेड करतो ना, त्याला आम्ही म्हणतो मजेशीर लँग्वेजमध्ये जगिरा ट्रेडिंग. ओके. जसा की एक जगिराचा डायलॉग आहे, मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया. मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया. तसंच आपला ट्रेडर पण करतो काय की त्याला वाटतं तसे तो ट्रेड घेतो. मग असं काय होतं की काही लोकच पैसे कमवतात आणि बरेचसे लोक पैसे कमवतात? ओके. 5च दिवस लाईव्ह मार्केटमध्ये शिकवत होते. असं कंटिन्यू 1 महिना 2 महिने असं कोणी शिकवत नव्हतं. त्यामुळे मी पहिल्यांदा आमच्या फ्लोअरवरती हे चालू केलं की मी कंटिन्यू 60 दिवस तुमच्या समोर बसून लाईव्ह ट्रेड करेन आणि मिनिमम 5 करोडच्या अकाउंटवरती लाईव्ह ट्रेड करून दाखवतो. पण मग या गोष्टी थोडंसं ना ऐकायला सोप्या वाटतात आणि या गोष्टी प्रत्येक ट्रेडरला माहिती असतात की आपल्याला थांबायचंय, आपल्याला जास्त लॉसेस नाही करायचे. पण मग एकदा लॉस झाला की तो रिकव्हर करण्याच्या नादात आणखी लॉस होतो. आणि ते रिव्हेंज ट्रेडिंग जे आहे याच्यातून प्रॅक्टिकली कसं वाचायचं, कारण ती स्क्रीन बंदच होत नाही. ज्या लोकांना सपोर्ट पाहिजे फॅमिलीकडून, मी म्हणतो ट्रेडिंगच्या पैशातून पहिला प्रॉफिट आला ना तर फॅमिलीला घेऊन चांगल्या ठिकाणी घेऊन जा. आणि जसं जसं हळूहळू दिवस जातील ना, तीच फॅमिली जी तुमच्या अपोजिट होती ना ती तुमच्या बरोबर थांबायला चालू होईल. पण पूर्ण एका वर्षामध्ये नियर अबाउट 8 लोकांना जे सुसायडल मेंटॅलिटीपर्यंत गेले होते ना, त्यांना तिथंपर्यंत जाण्यापासून मी थांबवलं. मी थांबवणं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन त्यांच्या आयुष्यात मी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं, त्यामुळे ते थांबले. त्यांची आज फॅमिली हॅपी आहे. तेच मला सगळ्यात मोठं सॅटिस्फॅक्शन आहे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड असणार आहे तो खरंच खूप जास्त धमाकेदार असणार आहे, कारण आजचा जो पॉडकास्ट आहे तो आपण शेअर मार्केटवरती करणार आहोत. आणि शेअर मार्केटच्या मदतीने तुम्ही आयुष्यामध्ये श्रीमंत कशा पद्धतीने होऊ शकतात हे सगळं आज आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांचं नाव आहे गणेश कदम सर. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते एकदम सामान्य कुटुंबातून येतात आणि त्यांनी स्वतः शेअर मार्केटचं स्वप्न पाहिलं की शेअर मार्केटमधून श्रीमंत कशा पद्धतीने व्हायचं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणी आल्या आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे जसं शेअर मार्केटच्या लोकांचं दुःख असतं की लॉसेस खूप जास्त होतात. तर एक काळ असा होता की त्यांना जवळपास 80 लाखांचा लॉस झालेला होता. तर अशा वेळी बरेच लोक जे असतात ते खचून जातात, सगळं काही हार मानतात. काही लोक तर आत्महत्या सुद्धा करतात. परंतु त्यांनी त्यावरती न थांबता आज पुन्हा एकदा आपली सुरुवात केलेली आहे आणि आज सक्सेसफुली ते शेअर मार्केटमध्ये करिअर करत आहेत. अनेक लोकांना ते गाईड करत आहेत. ते सेबी रजिस्टर रिसर्च अनालिस्ट आहेत. आजच्या या पॉडकास्टमधून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शेअर मार्केटबद्दल शिकायला मिळतील. तर मी आता तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलंय की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. तर गणेश सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. येस. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल की तुमची स्टोरी काय आहे. ओके. सो सुरुवात करायची म्हटली तर मी एक बाय क्वालिफिकेशन मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्यानंतर ओके. सो त्यानंतर MBA केलं आणि MBA केल्यानंतर बिझनेस कन्सल्टिंगला सुरुवात केली होती. ओके. आणि सुरुवातीलाच असं झालं की लग्न वगैरे काही झालं नव्हतं. फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये मम्मी पप्पा दोघं पण गव्हर्नमेंट जॉबमध्ये होते. त्यामुळे जे काही पैसे राहत होते ते सगळे माझे होते. त्यामुळे मी सुरुवातीलाच इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न केला आणि सगळ्यांनाच माहिती आहे की पहिल्या प्रयत्नात काय होतं. ओके. सो सुरुवातीलाच लॉस झाला आणि त्यानंतर मग माझ्या मेंटॉर्सनी मला सांगितलं की पहिल्यांदा जर आपल्याला चांगला आउटपुट पाहिलं असेल तर आपल्याला इनपुट चांगलं देणं गरजेचं आहे. सो दॅट मी शिकायला सुरुवात केली. टिल नाव आता पण मी म्हणतो की मी मार्केटचा स्टुडंटच आहे. 15पेक्षा जास्त ट्रेनिंग झालेले आहेत. त्यामध्ये इंटरनॅशनल ट्रेनिंग पण झाले, इंडियामधले टॉपचे जे आहेत ते पण झाले आणि अजून पण मी प्रत्येक 3 महिन्याला काही ना काहीतरी शेअर मार्केटमध्ये शिकत राहतो. दिस इज ऑल अबाउट मी. ओके. आणि जी तुमच्या लॉसची जर्नी आहे की जसं तुम्ही सांगितलं होतं सुरुवातीला आपलं ज्यावेळेस डिस्कशन झालं 80 लाखांचा लॉस,
ती स्टोरी काय होती आणि त्यातून तुम्ही काय म्हणतात बाउन्स बॅक कसं केलं? ओके. सो ऍक्च्युली सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा सक्सेसफुल झालो ट्रेडिंगमध्ये. त्यानंतर मग मी आणखीन थोडीशी मोठी झेप घ्यायचा प्रयत्न केला. प्रॉप डेस्क माझा स्वतःचा चालू केला आणि नियर अबाउट एक 18 ट्रेडर्स मी हायर केले होते. आणि त्यामध्ये त्यांना जितकं प्रेशर मला घ्यायची सवय होती तेवढी नव्हती. ओके. त्यामुळे कंबाईन सगळ्यांचा जो आहे ते वेल ट्रेंड नव्हते, त्या पद्धतीने सायकोलॉजी नव्हती. आणि त्यावेळेला मोठ्या फंडवरती काम करत असताना त्यांनी काय केलं की बॅकआउट केलं आणि सगळा लॉसचा जो काही भार आहे तो माझ्या एकट्यावरती पडला. आणि त्यामुळे मला त्या कंडिशनमध्ये नियर अबाउट एक 80 लाखाचा लॉस झाला. ओके. आणि त्यातून मग स्वतःला रिकव्हर कसं केलं तुम्ही? सो रिकव्हर करण्यासाठी मी म्हणेन की सगळ्यात आधी मला सगळ्यात जास्त सपोर्ट कोणाचा झाला असेल तर माझी वाईफ आहे, माझे आई वडील आहेत आणि माझे सासू सासरे. त्यांनी सगळ्यात जास्त मला सपोर्ट केला या फेजमध्ये. आणि त्याचबरोबर माझे काही मेंटॉर्स आहेत, त्यामध्ये मी स्पेशली नाव घेईन कल्याण. ओके. त्यांनी मला एवढं सांगितलं की 80 लाखाचा लॉस आहे. मी पहिल्यांदा असं म्हणत होतो की खूप मोठा लॉस आहे. त्याने मला पहिल्यांदा हे शिकवलं की फक्त 80 लाख आहेत. ओके. त्यामुळे मला त्यातून रिकव्हर व्हायला मदत झाली. ओके. आणि स्टेप वाईज जसं जसं पुढे जातोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा 80 लाखाचं बघायला गेलं तर खूप मोठं वाटत होतं. त्यामध्ये मला कल्याणच हे शिकवलं की जर मला पुण्यातून मुंबईला जायचंय तर मला उघड्या डोळ्याने मुंबई तर नाही दिसणार. मला पहिल्यांदा काय केलं पाहिजे, पहिला स्टेप जो आहे मी म्हणेन की वाकड ब्रिज पर्यंत ऍटलिस्ट यायला पाहिजे, नंतर मग स्टेप वाईज पुढे जायला. मग असं करत मी बाहेर आलो त्याच्यात. ओके. पण मग आता ही तर खूप चांगली गोष्ट आहे की ते अशा काळातही तुमच्या फॅमिलीने तुम्हाला खूप चांगला सपोर्ट केला. कारण आपण पाहतो की शेअर मार्केटचं नाव काढलं की घरचेच आधी शिव्या देतात. म्हणजे बाहेरची तर बाकीची गोष्ट आहे. पण खरं तर खूप थँक्यू तुमच्या पूर्ण फॅमिलीचं की त्यांनी अशा काळातही तुम्हाला सपोर्ट केला. पण मग कसं असतं ना की स्वतःवरती पण थोडेसे सेल्फ डाऊट्स यायला लागतात. येस. असं वाटतं की यार एवढं मोठं संकट आपण ओढवून घेतलंय, आपण खरंच याच्यातून बाहेर पडू की नाही. तर त्यावेळेस तुम्ही स्वतःला कसं समजवलं? सो ज्यावेळेला मी ट्रेनिंग घेत होतो त्यामध्ये एक आहे बाउन्स बॅक डॉक्युमेंट म्हणून एक डॉक्युमेंट मी तयार केलं होतं. मग त्यामध्ये मी स्वतःला विचारत होतो, म्हणजे असे क्वेश्चन होते बुक्समध्ये जसे असतात की जर तुम्ही घाबरले नाही तर काय कराल. जसं एक हा क्वेश्चन आहे, एक बुक आहे हू मूड माय चीज मधला. ओके. तसे काही क्वेश्चन्स मी त्या बाउन्स बॅक डॉक्युमेंटमध्ये केलेले आहेत आणि ते मी माझ्या विजन बोर्डला लावून ठेवले होते. ओके. आणि ज्या ज्या वेळेला अशी भीती वाटेल त्या त्यावेळेला मी ते वाचत होतो. त्याचबरोबर कंटिन्यू पॉडकास्ट ट्रेडर्सचे ऐकत होतो जे ग्लोबली चांगले काम करतायत. त्याचबरोबर जे लोकांनी चांगल्या पद्धतीनं ऑन स्टेटमेंट प्रॉफिटेबल आहेत अशा लोकांना कंटिन्यू भेटत राहणं, त्यांच्याकडून शिकून घेणं, त्यानंतर ते काय करतायत आणि माझ्यामध्ये काय कमी आहे हे कंटिन्यू बघत राहणं हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर ठरलं. ओके. आता हे तर झालं समजा तुमच्याबद्दल. पण मग आज आपण मार्केटची जर कंडिशन बघितली तर बरेचसे लोक लॉसेसच करतात. बरोबर. आणि काय होतं की कोरोना नंतर अनेक लोक शेअर मार्केटमध्ये आले, त्यांनी खूप सारे पैसे त्यात गुंतवले, परंतु आउटपुट किंवा रिटर्न्स त्यांना खूप चांगले मिळाले नाही. त्यामुळे आज बरेच लोक लॉसेसमध्ये आहे. सेबी सुद्धा म्हणतं की 90% पेक्षा जास्त लोक लॉसेसच करतात. तर हे सगळं नेमकं कशामुळे होतं? ऍक्च्युली मार्केटचं जर स्ट्रक्चर बघायला गेलं तर मोस्ट ऑफ म्हणजे आपलंच मार्केट नाही, जगभरामधलं कुठलंही मार्केट घेतलं तर तिथं 90% ट्रेडर जे आहेत ते लॉसच करतात. का तर बघा, एका बाजूला आहेत आपले रिटेल ट्रेडर ज्यांना सेकंड इन्कम सोर्स करायचा आहे किंवा ज्यांना काहीतरी पार्ट टाइम मध्ये काम करायचं आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट कोण आहेत तर FII, DI यांच्याकडे हंटर अल्गो वगैरे सगळे तयार आहेत. म्हणजे थोडक्यात असं उदाहरण घेतलं तर कन्सिडर करा की एका बाजूला आपले जुन्या काळातले भारतीय लोक होते आणि एका बाजूला इंग्रज होते. युद्ध चालू होतं, इंग्रजांकडे काय होत्या, बंदुकी होत्या आणि आपल्या लोकांकडे काय होतं, काठ्या तलवारी वगैरे. कोण जिंकलं? इंग्रज जिंकले शेवटी. सेम गोष्ट आपल्या ह्याच्यामध्ये होते. म्हणजे जे रिटेल ट्रेडर आहेत ते आजही एकदम जुने पुराणे इंडिकेटर वापरतात, फॉर एक्झाम्पल RSI वगैरे. पण RSIचा शोध लागून मोर दॅन 15 पेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत. ओके. आणि आज RSI आउटडेटेड झालाय हे त्यांना कोणीही सांगत नाहीये. बरोबर. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची काय आहे की मार्केटमध्ये दररोज 40 लाख लोक येतात, प्रत्येकाला पैसे कमवायचे आहेत. बरोबर. तसं मग एखादा बिझनेसमन म्हणतो काय की तुम्ही माझ्याकडे काय या तर माझी क्वालिटी चांगली आहे. तसंच ट्रेडर पण म्हणतो माझी स्ट्रॅटेजी चांगली आहे. पण ही स्ट्रॅटेजी खरंच आपण बॅकटेस्ट केली आहे का? जसं मला एक 6 मजल्याची बिल्डिंग बांधायची असेल तर त्या कंडिशनमध्ये मी गौंड्याला बोलवणार की आर्किटेक्टला बोलवणार? आर्किटेक्टला.
बरोबर. आणि आर्किटेक्ट सगळं प्लॅनिंग करून देईल आपल्याला, राईट. बरोबर. त्याशिवाय बिल्डिंग बांधणं शक्य नाहीये. सेम एखाद्या ट्रेडरला त्याचा ड्रॉडाऊन माहिती असला पाहिजे. माझं तर सरळ म्हणणं आहे की ज्या ट्रेडरला त्याचा ड्रॉडाऊन एक्सप्लेन नाही करता येत, त्याला हिट रेशो सांगता येत नाही किंवा ड्रॉडाऊन रिकव्हरी पिरियड त्याच्या जो कम्प्लीट रिपोर्ट नाहीये, तर त्यानं तर मार्केटमध्ये ट्रेडच नाही केलं पाहिजे. ओके. सिम्पल आहे. कारण की मार्केट चालतं हे रिटेल ट्रेडरच्या 90% मार्केट चालतं रिटेल ट्रेडरच्या लॉसवरती. हे माझं म्हणणं आहे. त्यामुळे कुठल्याही ट्रेडरनं मार्केटमध्ये पैसे जर आपण लावायची इच्छा झाली तर पहिल्यांदा हे विचारायचं स्वतःला की माझ्याकडे माझा बॅक टेस्टिंगचा कम्प्लीट रिपोर्ट आहे का. रिपोर्ट असेल त्यानंतर आपण त्याच्यावरती व्हर्च्युअल ट्रेडिंग केलंय का. व्हर्च्युअल ट्रेडिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात आणि त्यानंतर फेज येते ऍक्च्युअल ट्रेडिंगची, राईट. मग त्यानंतरच मार्केटमध्ये उतरावं. त्याच्या आधी जर उतरत असेल तर मी असं म्हणेन सिम्पल आहे, जसं तुम्ही उतरलाय तसं 40 लाख लोक दररोज मार्केटमध्ये काही ना काहीतरी अपेक्षा घेऊन आलेत. कोणाला हॉस्पिटलचं बिल भरायचं आहे, कोणाला EMI भरायचा आहे, कोणाला रेंट भरायचा आहे. मग आपल्या वाटण्याला मार्केटमध्ये काही किंमत नाहीये, बरोबर. राईट. सो कम विथ ओनली बॅक टेस्टिंग रिपोर्ट. ओके. पण मग शेअर मार्केटमधून पैसा सगळ्यांना कमवायचा आहे, बरोबर की नाही. येस. पण इंडियाची जर गोष्ट म्हणजे भारताची गोष्ट जर घेतली तर काही लोक जॉब्स करतात आणि काही लोकांना असं वाटतं की आपण जॉब करून शेअर मार्केट करावं, किंवा आजकाल जी नवीन पिढी येते त्यांचं असं म्हणणं असतं की मला करिअरच शेअर मार्केटमध्ये करायचंय. बरोबर. तर यातून काय निवडलं पाहिजे. सो जर करायचं आहे, मी म्हणेन की तलावाची खोली दोन्ही पाय टाकून मोजू नका, जे वॉरन बुफेटचं वाक्य आहे. सो जर जॉब करत असाल ऑलरेडी आपल्याकडे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तुम्ही हळूहळू चालू करा एक एक स्टेप. ज्यावेळेला तुम्हाला तुमच्या जॉब इतका इन्कम यायला चालू होतं त्यावेळेला मार्केटमध्ये स्विच केलं तर चांगलं आहे. कारण की ही चूक मी केली. मी डायरेक्टली फुल टाइम मार्केटमध्ये येण्यासाठी उडी मारली. ज्यावेळेला फुल टाइम विचार करतोय ना त्यावेळेला एक पिन पॉईंट प्रेशर खाली आपण असतो की मला परफॉर्म करायचंच आहे. ओके. या पद्धतीनं ट्रेड होतात. म्हणजे जरी आज म्हटलं की मी आज ट्रेड सेटअप नाही आला, आठवड्याभरातून एकच ट्रेड करेन, पण जोपर्यंत सेटअप येत नाही तोपर्यंत ट्रेड करणार नाही. हे मी अफोर्ड करू शकतोय की ट्रेड लूज करणं. बरोबर. नवीन लोकांना हे जमत नाही, त्यामुळे लॉसेस जे आहेत हे वाढतात. त्यामुळे एखादं दुसरा आपल्याबरोबर एक ऍडिशनल इन्कम सोर्स असेल तर आपण मेंटली स्टेबल राहून आणखीन चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकेल. ओके. म्हणजे असं नाही की करायचं म्हणून डायरेक्ट उडी मारायची आणि फुल टाइम तुम्ही करतायत आणि प्रॉपर नॉलेज नाहीये. बरोबर. त्याच्या आधी थोडंसं टप्प्याटप्प्याने जायचं, राईट. आणि नॉलेज पेक्षा मी म्हणेन की बॅक टेस्टिंग रिपोर्ट. कारण की नॉलेज आज सगळीकडे. ओके. सगळ्यांना RSI माहिती आहे, एंट्री एक्झिट माहिती आहे. सिम्पल आपल्याला हे चेक करायचं आहे की मी जसं ट्रेड करतोय, म्हणजे मी इनफॅक्ट म्हणतच नाही की मी ट्रेड करतो, माझी सिस्टीम ट्रेड करते. जेवढे मोठे ट्रेडर आहेत, म्हणजे मी इन्स्टिट्यूशनमध्ये प्रॉप डेस्कमध्ये जिथं शिकायला गेलो तिथं 400 करोड मॅनेज करणारे जे लोक आहेत ते स्वतः ट्रेड करत नाहीत, त्यांची सिस्टीम ट्रेड करते. हे मला शिकवलं. सिस्टीम म्हणजे काय की आपण आपले रूल्स तयार करायचे आणि ते रूल्स खरंच मार्केटमध्ये काम करतायत नाही करतायत हे आपल्याला चेक करायचं. जर ते चेक करताना पॉझिटिव्ह असतील तर आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे जर समजा आपण ट्रेड करतोय, लो IV झाल्यानंतर काय केलं पाहिजे, माझी सिस्टीम परफॉर्म करते का, हाय IV झाल्यानंतर माझी सिस्टीम परफॉर्म करते का. आणि जर समजा एखादा ब्लॅक स्वान इव्हेंट आला, जसं की कोविड आला होता, आजपर्यंत कधी न घडणारी गोष्ट घडली, बरोबर, तर आपल्या अकाउंटची स्थिती काय होऊ शकते हे त्या ट्रेडरला माहिती असणं गरजेचं आहे. जर हे माहिती असेल तरच मी म्हणेन की ट्रेडला या, अदरवाईज मग तोपर्यंत आपल्याला स्टडीज करायचं. ओके. आता तुम्ही जसं सांगितलं की सिस्टमने ट्रेड करायचा किंवा जे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या पद्धतीने ट्रेड करायचा, आणि नॉर्मल माणूस मग कसा ट्रेड करतो, काय चुका करतो तो नेमक्या. नॉर्मल माणूस जो ट्रेड करतो ना त्याला आम्ही म्हणतो मजेशीर लँग्वेज मध्ये जगिरा ट्रेडिंग. ओके. जसा की एक जगिराचा डायलॉग आहे, मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया. तसंच आपला ट्रेडर पण करतो काय की त्याला वाटतं तसे तो ट्रेड घेतो. म्हणजे कोणाला वाटतं RSI काम करतं, कोणाला वाटतं की अलीकडे चंद्र सूर्य पण बघायला लागलेले आहेत, म्हणजे अमावस्या असेल तर वर खाली जाईल, पौर्णिमा असेल तर वरती जाईल वगैरे, या पद्धतीने करतात. असं प्रत्येकाचं ओपिनियन आहे. जोपर्यंत ते ओपिनियन टेस्ट होत नाही, व्हेरीफाय होत नाहीये, तोपर्यंत आपल्याला कामच नाही केलं पाहिजे. म्हणजे मी सिम्पल आजही म्हणायला गेलं तर मी असं म्हणतो की मार्केट खूप मोठं आहे, मला फक्त 10% मार्केटमधलं कळतं. आणि मी लोकांना किंवा आमचे जे स्टुडंट आहेत त्यांना पण हेच सांगतो की मी हे वापरलं, मला हा रिझल्ट मिळाला, तुम्ही पण हे वापरलं तर तुम्हाला हे रिझल्ट मिळेल, बाकी मार्केट आपल्याला माहिती नाहीये. ओके. या पद्धतीनंच माझा अप्रोच राहतो मार्केटकडे. ओके. पण मग हे पण तुम्ही सांगितलं की नॉलेज आज सगळीकडे आहे. येस. आणि मला वाटतं स्ट्रॅटेजीज पण आज बऱ्याच लोकांना माहिती असतात. मग असं काय होतं की काही लोकच पैसे कमवतात आणि बरेचसे लोक पैसे कमवतात.
ओके. सो स्ट्रॅटेजी जर आपल्याकडे आहे तर मी फक्त स्ट्रॅटेजीच्या बियॉन्ड येऊन मी म्हणेन की त्या स्ट्रॅटेजीचा आपल्याला हिट रेशो, म्हणजे मी 100 ट्रेड घेतले तर माझे किती ट्रेड बरोबर येत आहेत हे मला माहिती असलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे ड्रॉडाऊन. ड्रॉडाऊन म्हणजे काय, की जर समजा मी 10 लाख रुपये लावतोय एखाद्या स्ट्रॅटेजीवरती, तर तिथून अकाउंट माझं किती खाली येऊ शकतंय हे मला आधीच माहिती असणं, याला म्हटलं जातं ड्रॉडाऊन. आणि या ड्रॉडाऊनवरती आपली सायकॉलॉजी डिपेंड राहते. बऱ्याच वेळेला लोकांचं कसं असतं की ट्रेडिंगमध्ये पेशन्स पाहिजेत म्हणून 10 लाखांना अकाउंट चालू करतात, 5 लाखाला आलं तरी ते पेशन्स म्हणत राहतात. तर तो पॉईंट चुकीचा आहे. म्हणजे आपल्याला फक्त जो ड्रॉडाऊन असेल 10% तितका झाल्यानंतर आपल्याला थांबायचं आहे त्या स्ट्रॅटेजीवरती, हे पण बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये. नॉलेज आहे पण बेसिक लेवलचं नॉलेज सगळ्यांना आहे. ओके. म्हणजे आज जर बघायला गेलं लोक आजच्या घडीला पण काय करतात की वॉरन बुफेटच्या काळातल्या मेथड वापरतात. मी वॉरन बुफेटला सगळ्यात जास्त रिस्पेक्ट करतो, पण ते आपल्या आजोबांच्या वयाचे. ओके. म्हणजे त्यांच्या काळामध्ये कॉम्प्युटर लॅपटॉप वगैरे काही नव्हता. ओके. त्या काळात त्यांनी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग जी मेथड वापरली त्याच्यानुसार रिझल्ट मिळवला, चांगली गोष्ट आहे. पण आज आपल्याकडे त्या मेथड्स वापरणं तितकं फ्रुटफुल नाही ठरणार, बरोबर आहे का? त्यामुळे नॉलेज घेताना पण आपल्याला राईट नॉलेज जे आहे ही इम्पॉर्टंट आहे. म्हणजे माझं सिम्पल असं म्हणणं आहे की जर मला चांगला ट्रेडर बनायचं आहे ना, तर मला इन्व्हेस्टर कडून नाही तर चांगल्या ट्रेडर कडून शिकलं पाहिजे. त्याच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या जर आपण अडॉप्ट केल्या तर आपल्यासाठी आपले जिंकण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढू शकतात. ओके. आणि याच मुद्द्यावरती मग हा पण प्रश्न येतो की मग चांगला जो ट्रेडर असेल किंवा चांगला मेंटॉर असेल तो कशा पद्धतीने शोधला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये चेक केल्या पाहिजेत? ओके. सो पहिली गोष्ट आहे ना, त्याच्यामध्ये बघताना तर आपल्याला हे बघायचं आहे की परफॉर्मन्स काय आहे. ओके. म्हणजे मोस्ट ऑफ द वेळेला लाईव्ह ट्रेडिंगमध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या जात आहेत का? आता सेबीचे काही कंप्लायन्सेस आहेत. ओके. त्यामुळे पहिला क्रायटेरिया येतो सेबी रजिस्ट्रेशनचा, तो तर असलाच पाहिजे. त्यानंतर सेबी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पण त्यामध्ये 2 टाईप आहेत, एक आहे इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर आणि दुसरा आहे रिसर्च अनालिस्ट. जर ट्रेडर बनायचं आहे तर रिसर्च जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. ओके. त्याच्यामध्ये आपण लक्ष देऊ शकतोय आणि त्या ट्रेडरचं म्हणजे ज्या व्यक्तीकडून आपण शिकणार आहे त्याचं आपल्याला परफॉर्मन्स जो आहे मागचा बघायला मिळतोय का तो आपण बघू शकतोय. त्याचबरोबर त्याचे स्टुडंट बघू शकतोय, त्याचे स्टुडंट ऑन स्टेटमेंट प्रॉफिटेबल आहेत का, किती लोक आहेत, कशा पद्धतीनं रिव्ह्यूज येत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी येत असतील तर आपण काय करू शकतोय, बिंदास त्यांच्याकडून शिकायला चालू करू शकतोय. ओके. आता त्याचबरोबर P&L स्टेटमेंट पण महत्वाचं असतं. येस. कारण मी पण शेअर मार्केटचे बरेचसे पॉडकास्ट केलेले, तर त्याच्यामध्ये काय होतं ना की लोक तर पॉडकास्ट नीट बघायच्या आधीच एकच कमेंट करत असतात की P&L स्टेटमेंट दाखवा, P&L स्टेटमेंट दाखवा. बरोबर. तर मग नेमकं काय केलं पाहिजे? ओके. P&L स्टेटमेंट जे आहे ना, जर समजा कोणी इंडिव्हिज्युअल अकाउंटवरती काम करतंय तर त्याला P&L स्टेटमेंट दाखवणं गरजेचं आहे. आता मी ज्या लेवलला काम करतोय त्यामध्ये आमचं प्रॉप डेस्क मध्ये काम आहे. ओके. आता जो आमचा प्लॅटफॉर्म आहे XTS, ओके, त्याचं P&L स्टेटमेंट जे व्हेरीफाईड P&L सेन्सिबल कडून व्हेरीफाय करून येतंय ते दोन्ही सपोर्टच नाहीत, कम्पॅटेबल नाहीयेत. नाहीतर मी तुम्हाला दाखवू शकलो असतं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण व्हेरीफाईड P&L बरोबर बाकीच्या पण गोष्टी आहेत ज्या आपण बघणं गरजेचं आहे. जसं की आता मी म्हणेन की आमच्या फ्लोअरवरती जर कोणी आलं तर त्यांना मी एक गोष्ट दाखवतोय काय की कंटिन्यू दाखवतोय. म्हणजे मी ज्यावेळेला ट्रेनिंग घेत होतो त्यावेळेला मला असं वाटत होतं की माझ्या समोर बसून कोणीतरी ट्रेड केलं पाहिजे. लाईव्ह ट्रेडिंग. हा. आणि मी 2-2.5 लाख रुपये पेड केले तरी काय होत होतं की 5च दिवस लाईव्ह मार्केटमध्ये शिकवत होते. असं कंटिन्यू 1 महिना 2 महिने असं कोणी शिकवत नव्हतं. त्यामुळे मी पहिल्यांदा आमच्या फ्लोअरवरती हे चालू केलं की मी कंटिन्यू 60 दिवस तुमच्या समोर बसून लाईव्ह ट्रेड करेन आणि मिनिमम 5 करोडच्या अकाउंटवरती लाईव्ह ट्रेड करून दाखवतो. सो दॅट तो बिलीफ जो आहे ना नवीन ट्रेडरला येतो. कारण की बाहेर निगेटिव्हिटी भरपूर आहे, ट्रेडिंग मधून खरंच पैसे मिळतात नाही मिळतात. ज्याला एखादा व्यक्ती आमच्या फ्लोअरला येतो तो बघतो कंटिन्यू की हा प्रॉफिटेबल आहे, कंटिन्यू रिअफर्मेशन त्याच्यामध्ये होतं, कन्फर्मेशन होतं. त्यामुळे तो काय करू शकतोय, प्रॉफिटेबल लवकर बनू शकतोय. ही गोष्ट आपण त्याच्यामध्ये त्याला रेफरन्स मिळतो. रेफरन्स मिळाला की त्याला कॉन्फिडन्स वाढतोय आणि तो ट्रेड करायला त्याला मजा येते. ओके. आता आपण थोडंसं इंस्टाग्राम बद्दल बोलूयात. आता इंस्टाग्राम वरती जे काही ट्रेडर्स दिसतात ते एकदम अशा फॅन्सी गाड्या असतात, त्यांची लक्झुरियस लाईफस्टाईल असते आणि ते खूप स्वतःला सक्सेसफुल दाखवत असतात. रोल्स रॉयसच्या गाड्या वगैरे घेऊन फिरतात, दुबईला सेटल झालेले असतात. तर मग त्या बाबतीत तुमचं काय मत आहे की त्याच्यावरती किती पट विश्वास ठेवायचा? माझं म्हणणं आहे की अशा व्यक्तीबरोबर आपल्याला गेलं पाहिजे जो आपल्याला व्हॅल्यू ऍड करेल.
ओके. कारण की शो ऑफ करणं आणि हे करणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ओके. म्हणजे जर मला समजा नेक्स्ट लेवल ट्रेडर व्हायचं आहे तर मला कुठेतरी इन्स्पिरेशन पाहिजे असतं की याच्यातून काय होतं, मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या आहेत त्या. आणि नॉन टँजेबल गोष्टींबद्दल बोलायचं म्हटलं तर लोकांना ते लवकर व्हिज्युअलाइज पण नाही होत. ज्याला टँजेबल गोष्टी लगेच दिसतात, तसं हे थोडंफार मोठ्या गोष्टी बघून आपण इन्स्पायर होतो. मग अशा कंडिशनमध्ये मी पण म्हणेन की मी पण इन्स्पायर होतोय. बाकीचे फॉलोअर, बाकीचे जे ट्रेडर आहेत जे माझ्या नेक्स्ट लेवलला आहेत, मी त्यांना बघतो. त्यांना बघितल्यामुळे मला हा कॉन्फिडन्स येतो की अरे हा करू शकतोय तर मी पण करू शकतोय. त्यामुळे बघणं गरजेचं आहे, नाही म्हणत नाही. पण खरंच व्हॅल्यू काय आहे हे पण आपल्याला बघायचं आहे. आणि तो ज्या पद्धतीने ट्रेड करतोय ते त्याची रिस्क ॲपिटाईट आहे. मला माझी रिस्क ॲपिटाईट जी आहे ती समजली पाहिजे आणि त्याच्या अकॉर्डिंग ट्रेड केलं पाहिजे. ओके. त्याचे स्टॉप लॉसेस तो 2 लाख 4 लाख घेतोय, ठीक आहे. पण आता मी 4 लाख 2 लाख घेऊ शकतोय का, हे स्वतःला पहिल्यांदा प्रश्न करणं गरजेचं आहे. मग त्या अकॉर्डिंग आपण जाऊ शकतो. आता ही झाली समजा इंस्टाग्राम बद्दल आपण बोललो, पण मार्केटमध्ये पण खूप मोठे मोठे स्कॅम्स चालू आहेत. आता जसं की बऱ्याच लोकांना माहिती आहे की न्यूजमध्ये पण येत असतात की मोठे मोठे क्लासेसवाले पण लाईव्ह ऍडव्हर्टाईज करतात. त्याच्यानंतर लोकांना असं काय म्हणतात, गंडवतात सामान्य माणसाच्या भाषेमध्ये. तर ते कशामुळे होतं आणि यातून आपण कशा पद्धतीने वाचू शकतो? राईट. ऍक्च्युली पहिली गोष्ट, जिथं जिथं स्कॅम होतोय ना तिथं लॅक ऑफ नॉलेज आहे. ज्या लोकांना माहिती नाहीये स्कॅम म्हणजे नेमकं काय हे पण थोडंसं मला समजून घ्यायचं. स्कॅम जर म्हटलं तर ऍक्च्युअल मध्ये मी असं म्हणेन की आपल्याला नॉलेज नाहीये ना, तर लोकांना काय आहे की पटकन मला पैसे मिळाले पाहिजेत. नॉलेज घ्यायचं नाहीये, वेळ नाहीये. ते म्हणतात की हे पैसे घे, तू मला काहीतरी रिटर्न दे. या पद्धतीनं सगळे जेवढे स्कॅम झालेले आहेत तेवढे याच पद्धतीने झालेले आहेत. बरोबर आहे का? राईट. मग जर ते पैसे त्यांना देण्यापेक्षा त्या व्यक्तीने, त्या इन्व्हेस्टरने स्वतःवरती इन्व्हेस्ट केले तर मला असं वाटतं की त्याला कोणीही फसवू शकणार नाही. का तर वॉरन बुफेट सगळ्यात जास्त काय म्हणतात, वॉरन बुफेट स्वतः काय म्हणतात की जेवढी इन्व्हेस्टमेंट आपण स्वतःवरती करेन तेच सगळ्यात जास्त रिटर्न देऊ शकतात. त्यामुळे पहिल्यांदा मी असं म्हणेन की आपल्याला स्वतःवरती शिकणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की मी जर पुण्यामध्ये गाडी चालवतोय, ओके, तर 2 रूल आहेत की मला माझी गाडी व्यवस्थित चालवायची आहे आणि त्याचबरोबर मला माझी गाडी बाकीच्या गाड्यांपासून वाचवणं पण तेवढंच गरजेचं आहे. तेच आपल्या कॅपिटलच्या बाबतीत पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की तक्रार होणार, या सगळ्या गोष्टी होणार. ओके. त्याच्या आधी आपल्याला अवेअर राहणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करताय ना, माझं म्हणणं आहे की ऍटलिस्ट 6 महिने तुम्ही त्याच्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट करा, ती गोष्ट शिका. आपल्या बाबतीत जेवढे काही होणारे प्रॉब्लेम आहेत ना, जे स्कॅम आहेत ते आपले अवॉइड होतील. ओके. पण मग जसं तुम्ही सांगितलं की स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा, तर लोक तसं करतातही. म्हणजे एक व्यक्ती आपण पाहतो की शेअर मार्केटसाठी 70,000 1-1.5 लाखाचे कोर्सेस तो करतो, बरोबर, पण तरी त्याच्यासोबत फसवणूक होते. मग हे नेमकं कसं ओळखायचं? आता ज्या वेळेला तो व्यक्ती पेमेंट करतोय, शिकायला जातोय, ओके, त्याच्याबरोबर त्यांना मी म्हणेन की कोणत्याही याच्यामध्ये, म्हणजे मी पण बरेचसे वर्कशॉप केले आहेत, त्यामध्ये मला सुरुवातीला हे लक्षात नव्हतं आलं की मी जिथं 2.5 लाख रुपये फी पेड केली ना, तिथं मी काहीतरी झालं तर मी माझं एक मत बनवत होतो की अरे हे काय काम करत नाही आणि सोडून देत होतो. ज्यावेळेला मला पुढे जाऊन लक्षात आलं की नाही, जो मेंटॉर मला शिकवतोय मला त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. कारण का की मिसअंडरस्टँडिंगमुळे नवरा बायकोमध्ये पण सगळ्यात जास्त भांडणं होतात. पण मेंटॉर आणि स्टुडंटमध्ये जर कम्युनिकेशन बेटर असेल तर तो मेंटॉर मला असं वाटतं की नक्कीच त्याच्या स्टुडंटला फायदा पोच करून देऊ शकतोय. कारण की त्याचं इंटेन्शन हे नाहीये की लोकांना फसवायचं आहे किंवा हे करायचं आहे. पण सिंपल मी सांगेन की आपणच बऱ्याचशा वेळेला, म्हणजे जी आपली एज्युकेशन सिस्टीम आहे, आपल्याला सरांबरोबर बोलायला भीती वाटते. बरोबर आहे का? त्यामुळे विचारत नाहीये. ठीक आहे. मी म्हणतो सिंपल याच्यामध्ये की जर एखादी सिस्टीम चालत नाहीये ना, तर ज्या व्यक्तीने आपल्याला ही सिस्टीम दिली ना त्याला जाऊन विचारायचं की ही माझी सिस्टीम आहे, ही तुझी सिस्टीम आहे, माझी सिस्टीम का नाही चालत? तू जर प्रॉफिटेबल आहे तर तुझ्या कंडिशनमध्ये तू काय करतोय आणि माझं काय होतं. म्हणजे एक उदाहरण घेऊन समजून घ्यायचं की आपल्याला जर समजा मी चहा बनवतोय, ओके, आणि चहा कडू बनला तर माझा चहा चुकीचा आहे का? नाही, तसं तर नाही. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये काय मिसिंग आहे? साखर मिसिंग आहे. बरोबर. तर आपल्याला ही साखर शोधायची आहे. सो आपल्या सिस्टीम मध्ये साखर जी मिसिंग आहे ना, ही आपल्याला शोधायला चालू करा की आपल्याला यश नक्की मिळणार त्याच्यामध्ये. कारण की बऱ्याचशा वेळेला ओपिनियन मेकर असं म्हटलं जातं मार्केटच्या लँग्वेजमध्ये. ओके. म्हणजे मार्केटचे सायकोलॉजी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तीच लोकांना इथं समजली नाही. फॉर एक्झाम्पल मी जर एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, ठीक आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. मार्केटमध्ये हे चालत नाही. ओके. बरोबर. किंवा आपण म्हणतो चुकीला माफी नाही.
ओके, का सांगू का? बघा, मार्केट जे काय आहे, म्हणजे मार्केटचा एक विनिंग फॉर्म्युला आहे. मार्केटमध्ये मी जर 100 ट्रेड घेतोय, मॅक्झिमम जे ॲव्हरेज ट्रेडर आहेत ना, त्यांना 50% ॲक्युरेसी आहे. ओके, म्हणजे आपण 100 ट्रेड घेणार आणि त्यातले माझे 50च ट्रेड बरोबर येणार आणि 50 ट्रेड चुकणार. आता हे चुकलेले ट्रेड कसे हँडल करायचे हे लहानपणापासून आपल्याला कोणी शिकवलं नाही. आपल्याला शिकवलंय सक्सेसफुल कसं व्हायचं, पण आपलं फेल्युअर कसं हँडल करायचं हे कोणीही सांगितलेलं नाही. आता कितीही टेक्स्ट बुकमध्ये नॉलेज आलं किंवा सिस्टीममध्ये आलं, मी सिस्टीममध्ये दाखवेन की माझी 50% ॲक्युरेसी सिस्टीम आहे, पण ज्यावेळेला ॲक्च्युअलमध्ये ते जातोय त्याला आपल्या ब्रेनमध्ये काय होतं हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ॲक्युरेसी जी आहे ही, म्हणजे जरी ब्लॅकरॉक कंपनी जरी घेतली, जगातली सगळ्यात मोठी कंपनी, ज्याच्यामध्ये जगामधले सगळ्यात बेस्ट ट्रेडर जायची इच्छा करतात, त्यांची ॲव्हरेज ॲक्युरेसी जरी काढली ना 30% to 60% आहे. ओके, आणि आपले सगळे लोक येतात सुरुवातीलाच विचार करतात मला 80-90% ॲक्युरेसी मिळाली पाहिजे. ते मिळणं शक्य नाहीये. माईट बी मी म्हणेन की त्याला खूप जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. ओके, आणि आपण ज्या वेळेला मी म्हणतो की ट्रेडर 2.0 त्याच वेळेला तयार होतो, ज्यावेळेला तो एक्सेप्ट करतो की माझ्या ट्रेडिंगची ॲक्युरेसी 50-60% म्हणजे माझ्यासाठी खूप चांगली ॲक्युरेसी आहे. हा एक मेंटल शिफ्ट जो आहे, म्हणजे हे ज्यावेळेला मी एक्सेप्ट केलं त्यावेळेला माझ्या जर्नीमध्ये खूप जास्त ट्रिमेंडस चेंजेस झाले. ट्रेडरनं हे समजून घेणं गरजेचं आहे की ट्रेडिंगमध्ये 50% किंवा 60% ॲक्युरेसी आणि रिस्क रिवॉर्ड मिनिमम 1:2 घेतला तर आपण प्रॉफिटेबल होऊ शकतोय. कारण की बऱ्याचशा ट्रेडरचे बोलणं वगैरे होतं, फ्लोअरला पण येतात, ते म्हणतात की सर मी महिनाभर कंटिन्यू माझी ॲक्युरेसी चांगली आहे पण एकच दिवस लॉसमध्ये आहे. याचा अर्थ काय की ट्रेडिंगचा युनिव्हर्सल लॉ आपण ब्रेक केलेला आहे. याला आम्ही मॅजिक फॉर्म्युला म्हणतो किंवा असं म्हणतो विनिंग फॉर्म्युला. 50% ॲक्युरेसी, रिस्क रिवॉर्ड 1:2, 2 पेक्षा कमी घेतला तर मी म्हणेन आपल्याला पाप लागते. राईट, आणि हा एक गोष्ट ट्रेडरने जर समजून घेतली तर त्याची लाईफ चेंज होऊन जाईल. ओके, पण मग हेच थोडंसं आणखी डिटेलमध्ये मला समजून घ्यायचं आहे की जसं तुम्ही सांगितलं की फेल्युअर कसं मॅनेज करायचं, जे होणारे जे लॉसेस आहेत ते कमी कसे करायचे. आणि आपण बघतो की लोक शेअर मार्केटमधून पैसे कमवतात पण त्यांच्या अकाउंटला ते दिसतात, परंतु ते घरी नाही घेऊन जात. बरोबर, ते परत काहीतरी लॉसेस करतात आणि जे पैसे प्रॉफिटमध्ये असतात ते परत शेअर मार्केटला दान होऊन जातात. तर यातून कसं वाचायचं? सो याच्यासाठी मी असं म्हणेन की पहिल्यांदा आपल्याला रिस्क पर डे आणि रिस्क पर ट्रेड ह्या 2 गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, ज्या ट्रेडरचा रिस्क पर डे किंवा रिस्क RPT रिस्क पर ट्रेड हा 3% पेक्षा जास्त नको. ज्यांचा जास्त आहे ना त्यांची कहाणी अशी असते की मी अकाउंट डबल केलं. हा इंटरव्हल पर्यंतचाच मूवी आहे आणि इंटरव्हल नंतरचा मूवी काय आहे की मी अकाउंट ब्लो केलं. बरोबर आहे का? सो ज्या ट्रेडरना RPT जे आहे हा मास्टर केला तर तो तिथं थांबू शकतोय. जसं की मी एका दिवसामध्ये 2%च लॉस घेणार, हे आपल्याला स्वतःला लिमिट लावून ठेवायचं आहे. किंवा एका दिवसामध्ये मी मॅक्झिमम 3च ट्रेड करेन. ओके, कारण की 3 ट्रेड नंतर आपली मेंटल कॅपॅसिटी राहत नाही ट्रेड करायची. सो हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी अवॉइड केल्या तर आपण पटकन प्रॉफिटेबल येऊ शकतोय. त्यानंतर दुसरा पॉईंट जो आहे तो रिस्क मॅनेजमेंटचा, की रिस्क मॅनेजमेंटमध्ये ओव्हरऑल कॅपिटलमध्ये, म्हणजे मी अगेन म्हणेन की जर मला माझा ड्रॉडाऊन माहिती आहे, म्हणजे माझं अकाउंट किती खाली येत आहे, त्याच्यानुसार जर मी माझी पोझिशन सायझिंग निवडली तर मला आधीच क्लिअर होईल की किती मार्केटमध्ये मला घालवायचे आहेत, किती प्रॉफिट घ्यायचा आहे आणि कधी थांबायचं आहे. ओके, सो बॅक टेस्टिंग झालं. अगेन त्याचा आन्सर तेच आहे की बॅक टेस्टिंग आपल्याला करणं गरजेचं आहे, सिम्युलेटरवरती बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर सिस्टीम प्रॉफिट करते हे मला लक्षात आलं, व्हर्च्युअल ट्रेडिंगमध्ये मी प्रॉफिटेबल आहे, तर माझे ब्रेन पॅटर्न्स त्या पद्धतीने काम करायला चालू होतं. जसं की एक बॉक्सरला आहे ब्लॉक अँड पंच, बरोबर आहे का? सेम ट्रेडरचं पण आहे, त्या पद्धतीने त्यानं काम करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ज्याला ऍक्च्युअली काम करायला चालू करतोय त्यावेळेला सायकोलॉजीचा रोल प्ले चालू होतोय. म्हणजे काय की लहानपणापासून आपल्याला काय शिकवलंय, 1+1 हे प्रत्येक वेळेला 2च येणार आहे, पण ट्रेडिंगमध्ये 1+1 कधी कधी 2 येणार आहे आणि ते अडॉप्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला रिव्हेंज ट्रेडिंग का होतं तर आपण होणारा लॉस जो आहे तो एक्सेप्ट नाही करू शकत. म्हणजे जास्त मोठं नाही, मी माझंच उदाहरण घेतो. ट्रेडिंगच्या बाबतीतल्या जेवढ्या गोष्टी आहेत मला या खूप जास्त माहिती होत्या. ओके, म्हणजे इनफॅक्ट 2018-19ला पण माहिती होत्या आणि मला असं वाटत होतं की मी युट्यूब चॅनल चालू करावं. ओके, पण निगेटिव्ह कमेंट आल्या तर काय, माझ्या इज्जतीचं काय होईल या भीतीनं मला 4 वर्ष लागले की कुठेतरी सोशल मीडियाला यायला. म्हणजे आपल्याला जी 50%ची मेंटॅलिटी आहे ते आपण ॲडॉप्ट नाही करू शकत. ट्रेडिंगमध्ये पण असंच आहे ना.
की जर एखादा ट्रेड लॉसमध्ये गेला तर काय. ह्या एका भीतीनं आपण काय करतोय, बऱ्याचशा वेळेला एक्सेप्ट नाही करत आणि ओव्हर ट्रेडिंगमध्ये ट्रॅप होतो आणि आपला लॉस जो आहे तो कंटिन्यू वाढत राहतो. सो 50% ॲक्युरेसी ज्याला म्हणतो किंवा 50% माइंडसेट जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. मी म्हणेन याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल जर कोणी असेल, ट्रेडर ज्याला बनायचं आहे ना, मी म्हणेन त्यांना सेल्स करायला शिकायला पाहिजे. ओके. कारण की सेल्समध्ये बघा की 10 लोकांना आपल्याला भेटायचं आहे, 10 लोकांना आपल्याला सर्व्हिस द्यायची आहे आणि पेमेंट किती व्यक्ती करणार आहे, एकटाच. जो बेस्ट सेल्समन आहे ना, तो बेस्ट ट्रेडर लवकर बनू शकतो. ओके. आपण त्याला लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी म्हणू शकतो. येस, लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी, लॉ ऑफ ॲव्हरेजिंग. ओके. पण मग या गोष्टी थोडंसं ना ऐकायला सोप्या वाटतात आणि या गोष्टी प्रत्येक ट्रेडरला माहिती असतात की आपल्याला थांबायचंय, आपल्याला जास्त लॉसेस नाही करायचे. पण मग एकदा लॉस झाला की तो रिकव्हर करण्याच्या नादात आणखी लॉस होतो आणि ते रिव्हेंज ट्रेडिंग जे आहे याच्यातून प्रॅक्टिकली कसं वाचायचं, कारण ती स्क्रीन बंदच होत नाही. राईट. तर प्रॅक्टिकल मला काहीतरी सोल्युशन हवं. प्रॅक्टिकल सोल्युशनसाठी मी म्हणेन आपल्याला अकाउंटेबिलिटी पार्टनर शोधायचं आहे. जसं की जर समजा मी आज एक सिस्टीम शिकवतोय सगळ्या याच्यामध्ये, माझ्या ऑपरेटरला वगैरे सगळ्यांना त्याच्या एंट्री एक्झिट रूल माहिती आहेत. ओके. आणि जर मला असं वाटलं की ट्रेड झाल्यानंतर कधी कधी मी पण ह्युमन बिईंग आहे, माझ्यामध्ये पण इमोशन्स आहेत, दररोज 50-60 हजार विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. बरोबर आहे का. कधी आपला डोकं म्हणजे संयम तुटू शकतोय माहिती नाही. त्यामुळे जर आपल्याबरोबर कोणतरी आपला ट्रेडिंग पार्टनर असेल तर तो आपल्याला थांबवू शकेल, तो सांगू शकेल की नाही आजच्या दिवसात बस झालं, ठीक आहे. किंवा आता जसं की मी माझ्या याच्यामध्ये एक रूल सांगितलाय, माझा जो अकाउंट ऑपरेट करणार आहे तो आहे शुभम. मी सांगितलं की मला पण हा रिव्हेंज ट्रेडिंगचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होता. मग मी म्हटलं की एका दिवसाला कधी 1% पेक्षा जास्त लॉस झाला, ओके, तर तुम्हाला फक्त एवढं बोलायचं की सर उद्या पण मार्केट चालू आहे, म्हणजे मला लक्षात येईल की आज आपल्याला इथे थांबणं गरजेचं आहे. ओके. सो अशा आपल्याला माइंड गेम्स क्रिएट करणं गरजेचं आहे आणि एकत्र जर बसून ट्रेड केलं ना तर नक्कीच आपली डिसिप्लिन लेवल जी आहे ती वाढते. कोणी सिस्टीम सोडून काही ट्रेड करत नाही. आणि तसं बघायला गेलं तर असं म्हणतो की आपण ऍज अ ट्रेडर जो आहे ना तो इट्स लाईक अ बैलासारखं आहे. त्याच्यामध्ये अफाट शक्ती आहे, पण जोपर्यंत त्याच्या नाकामध्ये व्यसन येत नाही, ओके, तोपर्यंत त्याला डायरेक्शन मिळत नाहीये. आणि तसंच ट्रेडिंगमध्ये टॅलेंटेड लोक भरपूर आहेत, पण त्याला चॅनलाइज करण्यासाठी त्याच्याकडे सिस्टीम असणं गरजेचं आहे. आणि ती सिस्टीम सोडून आपण जर ट्रेड करत असेल तर मी अगेन म्हणेन तो कोणता ट्रेडर आहे, तर जगेरा ट्रेडर आहे. आणि जगेरा ट्रेडर मार्केटमधून कधी पैसे घेऊन जात नाही, तर तो मार्केटला पैसे देऊन जातो. ओके. आता हे सगळं तर समजा लॉसेसच्या बाबतीत आपण बोललोय. आता थोडंसं तुमची जी पोस्ट आहे, जसं तुम्ही सेबी रजिस्टर्ड आहात, रिसर्च अॅनालिस्ट आहात, तर तुमचा मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि एक नॉर्मल ट्रेडर असतो त्याचा दृष्टिकोन असतो, त्याच्यामध्ये काय फरक असतो? पहिली गोष्ट, जे कॉमनली सगळ्या गोष्टी येत आहेत म्हणजे मार्केटमध्ये ट्रॅप जे आहेत हे सगळ्यात जास्त चालतात. त्यामुळे जे सगळ्यांना अवेलेबल आहे अशी गोष्ट आम्ही करत नाहीये, कारण की तिथं लिक्विडिटी झोन तयार होतात आणि त्या लिक्विडिटी झोनमध्ये आपण ट्रॅप होण्याचे चान्सेस आपले सगळ्यात जास्त येतात. त्यामुळे जे सगळेजण वापरतायत, उदाहरण घ्या की रिटेल ट्रेडर वगैरे जे वापरतायत, मी पण तेच वापरलं तर मला पण तेच मिळेल जे रिटेल ट्रेडरला मिळतंय. त्यांना काय मिळतंय कॉमनली, लॉसेस, राईट. सो पहिल्यांदा पोझिशन्स जे आहेत हे आम्ही अपोजिट विचार करतो. दुसरी गोष्ट, रिटेल ट्रेडरचे जे काही मेथड्स आहेत त्याच्यामध्ये ते ट्रेड कंटिन्युएशन करतात, म्हणजे ब्रेकआउट वगैरे या पद्धतीने ट्रेड असतात. आणि माझी सगळी मेथड जी आहे ही रिव्हर्सल आहे. मी ट्रेड रिव्हर्सलमध्ये जास्त जातो, सो दॅट मला तिथं लिक्विडिटी स्वीप जी आहे ही बघायला मिळते. आणि मी जास्त कॅन्डल्स वगैरे सगळ्या गोष्टी बघत नाहीये, कारण की कॅन्डल्स बघायला गेलं तर कॅन्डल्समध्ये खूप जास्त नॉईज असतो. मी डेटावरती बिलीव्ह करतो. म्हणजे काय की कोणी प्राइस एक्शन वापरू दे, कोणी इंडिकेटर्स वापरू दे, किंवा कोणी आणखीन ज्योतिषशास्त्र वगैरे वापरू दे, त्यांच्या ऑर्डर कुठे येणार आहेत, चार्टवरती येणार आहेत. ओके. किंवा मी म्हणेन डेटामध्ये येणार आहेत. ओके. निफ्टीचं बोललं झालं तर मी तर निफ्टी ट्रेड करतो, ऑप्शन चेनमध्ये येणार आहेत. ओके. मला फक्त इतकं कळतं की इतक्या ऑर्डर आल्या, इतक्या ऑर्डर गेल्या, मी त्याच्यावरतीच काम करेन. माझं सिंपल म्हणणं आहे की बेटा झूठ बोल सकता है लेकिन डेटा नाही. सो फोकस ऑन डेटा ओनली. ओके. आणि जसं तुम्ही सांगितलं की जे रिव्हर्स ट्रेडिंग आहे, सॉरी काय ट्रॅप ट्रेडिंग, ते जे ट्रॅप ट्रेडिंग आहे त्यातून आणखी काही प्रॅक्टिकल टिप्स द्या ना. एक तर तुम्ही सांगितलं की समजा
डेटावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि Okay. आणखी काय काय करू शकतो आपण? चलो सो एक उदाहरण घेऊया. सगळ्यांना डब्ल्यू पॅटर्न माहिती असेल. हो. डब्ल्यू पॅटर्नला ब्रेकआउट झाल्यानंतर सगळेजण ट्रेड करतात. त्याचा लो स्टॉप लॉस असतो आणि 1:2 वगैरे टार्गेट घेतो. बरोबर. याचा हिट रेशो किती आहे? म्हणजे जर मी या डब्ल्यू पॅटर्नवरती 1 डेच्या टाइम फ्रेमवरती किंवा 1 आवरच्या टाइम फ्रेमवरती 100 ट्रेड घेतले तर माझे किती ट्रेड बरोबर येतील? तर त्याची अॅक्युरेसी काढली तर येते किती? 35%. ओके, नॉट मोर दॅन दॅट. 35 to 40%च्या रेंजमध्ये येतील. ओके, आता मला माहिती आहे की जर ब्रेकआउट झाल्यानंतर मी बाय करणार आहे ना, ठीक आहे, मी म्हणतो त्याच्याऐवजी तुम्ही सेल करा. म्हणजे काय झालं? 35% वेळेलाच मी बरोबर येणार होतो, मी 65% वेळेला चुकणार होतो. जर फक्त बाय करायच्या ऐवजी तुम्ही सेल केला तर इथंच मॅजिक झाली ना, 65% अॅक्युरेसी आली. बरोबर आहे का? बाकी राहिला रिस्क रिवॉर्डचा प्रश्न, तो आपण त्याच्यामध्ये ऍड करून घेऊ शकतोय. म्हणजे काय की इथं रिटेल ट्रेडर ब्रेकआउट ट्रेड करतोय, आपण त्याच्या अगेन्स्ट पोझिशन घ्यायची सो दॅट आपल्याला लगेच सक्सेस मिळेल. ट्रेडिंगमध्ये सक्सेस मिळवणं जे आहे मी म्हणतो सोपं आहे. का सांगू का? एकतर आपल्याला प्रॉफिटेबल सिस्टीम शोधायची आहे किंवा अशी सिस्टीम शोधायची जी कन्फर्म मला लॉस देणार आहे. ओके, आणि त्या लॉस मेकिंग सिस्टीमला फक्त ऑर्डर जे आहेत ना हे रिव्हर्स करायचे. म्हणजे बायची ऑर्डर आहे तिथं सेल केलं. म्हणजे उदाहरण घ्या की एखादी सिस्टीम आहे ज्याची 20% अॅक्युरेसी आहे, तर त्या कंडिशनमध्ये जर आपण काय केलं, बायच्या ठिकाणी सेल टाकलं तर मॅजिक झालं ना, आपला 80% अॅक्युरेसी आली. आणि याच याच्यावरती फक्त आपल्याला मनी मॅनेजमेंट रिस्क रिवॉर्ड ऍड करायचंय, आपण झालो प्रॉफिटेबल. हीच गोष्ट आपण करू शकतोय. ओके, तुम्ही खूप महत्वाची गोष्ट सांगितली. खरं तर म्हणजे थोडंसं जरी आपण चेंज केला तरी आपण आपला जो लॉस आहे तो प्रॉफिट मध्ये कन्वर्ट करू शकतो. येस, ओके. आता कसं असतं ना की जो फंड असतो तो मॅनेज करणं खूप डिफिकल्ट जातं. म्हणजे मला सगळं स्ट्रॅटेजी माहिती आहे, सगळं माहिती आहे, पण मग सायकोलॉजी कधी कधी नीट नसते. म्हणजे आजकाल 1 लाख रुपये जरी असले तरी आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी तो खूप मोठी गोष्ट आहे. पण तुम्ही आता एवढे मोठे मोठे फंड्स मॅनेज करतात, जवळपास 25 CR पर्यंत तुम्ही फंड मॅनेज करतात, तर त्यावेळेस तुमची सायकोलॉजी कशी असते? मी दररोज सकाळी म्हणजे सुरुवात करताना होपोनोपो नावाची एक टेक्निक आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये, तिथून चालू होतो. त्याचबरोबर आमचे ट्रेडर्स सगळे जे आहेत तिथूनच चालू होतं, जेणेकरून दिवसाची कुठलीही निगेटिव्हिटी नाही आली पाहिजे आणि एकदम शांत राहायचंय. कुठल्याही गोष्टी होऊ देत आपल्याला रिॲक्टच नाही करायचं. हे ट्रेडरसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर समजा की हा जो ऍटिट्यूड आहे, ट्रेडर जो आहे तो फक्त टर्मिनलवरती ट्रेडर नसतो, लाईफमध्ये पण ट्रेडर असतो. म्हणजे जरी मी म्हणतो की ट्रेडिंगला बसलोय, आपल्याला कोणत्याही गोष्टीचा उदाहरण घ्या, गाडी चालवत येतोय आणि एखाद्या रिक्षावाल्यानं आपल्याला ठोकलं, काय करणार आपण? लगेच रिॲक्ट करणार. ओके, त्याला काहीतरी आपण आपल्या गोड भाषेत आय लव्ह यू बोलणार, तो आपल्याला आय लव्ह यू बोलणार. सो दॅट सिम्पल याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की होपोनोपो हे सांगते की त्याला माफ करा. ओके, कारण की ट्रेडिंगमध्ये बऱ्याचशा वेळेला मार्केट आपल्या अगेन्स्टच काम करतं आणि बरेचसे लोक जे आहेत हे काय करतात की मार्केटला दोष देत राहतात. राईट. सो मी म्हणतो की मार्केट जे आहे, जर मी ट्रेडिंग टर्मिनलवरती बसलोय, 99.99% जबाबदारी कुणाची आहे? माझी आहे. काहीही होऊ दे, प्रॉफिट होऊ दे, लॉस होऊ दे, ही जबाबदारी माझी. आणि माझा हा ऍटिट्यूड असतो, दररोज सकाळी मार्केट कुठं जातंय हे मला माहिती नाहीये, त्यामुळे मी मेजरली नॉन डायरेक्शनल ऑप्शन सेलिंग करतो, ज्याच्यामध्ये मार्केट कुठं जाते हे मला ओळखायचं नाहीये, पण मला मार्केटमधून एक चांगला कन्सिस्टंट अर्निंग जो आहे तो मला मिळाला पाहिजे, याच्यावरती माझा फोकस राहतो. जेणेकरून ऑप्शन सेलिंग जी स्टाईल आहे माझी, त्यामध्ये थीटा डीके तर होतोय, त्यामुळे कंटिन्यू आपल्याला काम करताना बेस्ट राहतं. आणि जर वाटलं कधी की छोट्या अमाऊंटवरती जर आपण मोठी अपेक्षा केली तर आपल्याला शांत बसणं अफोर्ड नाही करता येत. त्यामुळे मोठ्या अकाउंटवरती जर आपण असेल, मी एखादा दिवस ट्रेड नाही केला, मला सायकोलॉजिकल ब्रेक घ्यायचा आहे, तर घेऊ शकतोय. या अकॉर्डिंग आपण जाऊ शकतो. आणि मी सगळ्यात इम्पॉर्टंट ठेवतो ट्रेडिंग जर्नल माझ्या बाजूला. ट्रेडिंग जर्नलमध्ये मी हे लिहित नाही की मला काय वाटतंय, मी कोणता ट्रेड किती वाजता घेतला, ते तर मला सॉफ्टवेअरमध्ये मिळते. मी हे लिहितो की आज मला मोटिवेशन नाहीये ट्रेड करायचं, किंवा मला असं भीती वाटायला लागली की टार्गेट येईल की नाही येईल, तर मी त्यावेळेला असं लिहायला चालू करतो, ट्रस्ट द प्रोसेस, फॉलो द प्रोसेस, हे असं लिहित जातो. हे जोपर्यंत टार्गेट येत नाही ना तोपर्यंत लिहित राहतो. म्हणजे काय होतं की माझा जो ब्रेन आहे, जो कंटिन्यू विचार करतोय ना, त्याला मी एंगेज केलंय. जोपर्यंत टार्गेट येत नाही तोपर्यंत मी लिहित जातोय. 100, 200, कधी कधी 300 वेळा पण असं लिहिलेलं आहे. त्यामुळे माझा ब्रेन जो आहे तो तिकडं कनेक्टेड आहे. त्यामुळं ट्रेडचा मी लक्ष नाही देत त्याकडे. टार्गेट येते की स्टॉप लॉस येते, एकतर टार्गेटवर स्टॉप लॉस, जे येईल ते मला मान्य आहे, म्हणजे प्रसाद देवाचा आहे म्हणून मान्य करायचा आणि एक्सेप्ट करायचं.
ॲट द एंड मला माहिती आहे माझी सिस्टीम टेस्ट केलेली आहे, व्हेरीफाईड आहे, अल्गो व्हेरीफाईड आहे, ह्युमन मॅन्युअली बऱ्याचशा लोकांनी हे व्हेरीफाय केलं आहे, त्यानुसार काय होणार आहे, हे प्रॉफिट येणारच आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे मला फक्त माझ्या तो ट्रेड घेतलेला जो पिरियड आहे तो पिरियड मला एंगेज करून ठेवायचा स्वतःला. मी जर त्यावेळेला स्वतःला एंगेज करून ठेवलं तर मला माहिती आहे की प्रॉफिट डेफिनेटली येणार आहे. ओके, आता थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. जसं की तुम्ही सुरुवातीला पण विजन बोर्ड बद्दल बोलला होता, त्यानंतर आता तुम्ही पोनो बद्दल बोललात. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच काम करतं का आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये याचा कसा वापर केलाय? येस, खूप जास्त काम करतं. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार मला आतापर्यंत जे काही मिळालेलं आहे हे सगळं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं देणं आहे. ओके, आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन जी गोष्ट आहे म्हणजे आपण जर विचार करतोय त्यामध्ये छोटे छोटे जर आपण गोल घेतले तर मला असं वाटतं की विक्ट्रेस फिलिंग आपल्याला कंटिन्यू येईल. म्हणजे ट्रेडर लोक जे आहेत ते काय करतात की ट्रेडिंगला चालू केलं की डायरेक्ट पहिली अपेक्षा काय आहे की मला ड्रीम कार पाहिजे. मी म्हणेन की पहिल्यांदा असं गोल ठेवा की 2,000 रुपये कमवा आणि त्या 2,000 रुपये घेऊन चांगल्या 5 स्टार हॉटेलला किंवा स्टारबक्सला जाऊन आपल्या फॅमिलीला काय करा, ट्रीट द्या. ज्या लोकांना सपोर्ट पाहिजे फॅमिलीकडून. मी म्हणतो ट्रेडिंगच्या पैशातून पहिला प्रॉफिट आला ना तर फॅमिलीला घेऊन चांगल्या ठिकाणी घेऊन जा. आणि जसं जसं हळूहळू दिवस जातील ना तीच फॅमिली जी तुमच्या अपोजिट होती ना ती तुमच्या बरोबर थांबायला चालू होईल. आणि छोटे गोल्स जे आहेत हे मी याला सगळ्यात जास्त महत्त्व देईन, कारण की मॅनिफेस्टेशन मध्ये पण आपण डायरेक्ट मोठे गोल घेतो. म्हणजे बघा, जिम मध्ये मी चाललोय, पहिल्याच दिवशी 25 किलोचा डंबेल उचलू शकतोय का? नाही उचलू शकत. बरोबर. म्हणजे माझा माइंडसेट छोटा आहे, माझा बिलीफ सिस्टीम छोटे आहेत. सो स्टार्ट विथ स्मॉल गोष्टी करत करत आपला कॉन्फिडन्स वाढत जाईल. एकदा जर तो कॉन्फिडन्स आला ओके तर आपण मोठ्या ह्याच्यामध्ये जाऊ शकतो. ट्रेडिंगमध्ये पण सेम आहे. पहिल्यांदा जर तुम्ही 2,000 5,000चा लॉस बघू शकला, तो हँडल करू शकला, त्यानं तुम्हाला न्यूट्रल फिलिंग यायला लागल्या, तर तीच गोष्ट तीच सायकल जी आहे ती पुढं आपण काय करू शकतो, लाखांमध्ये वाढवू शकतो. इथंपर्यंत आपल्याला जाता येईल. ही खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली, कारण लोक हेच विसरून जातात. लोकांना पहिल्या दिवशी पैसे डबल करायचे असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की, आणि सेम लाईफच्या बाबतीत पण तसंच आहे की आपण सुरुवातीलाच खूप मोठे मोठे गोल्स ठेवत असतो आणि ते कधीच कम्प्लीट होत नाही. त्यापेक्षा स्टार्ट विथ स्मॉल, छोटे छोटे जे गोल्स असतील ते कम्प्लीट करा आणि नंतर आपण सक्सेस. याच्यामध्ये माझे एक मेंटर आहेत, मितेश खत्री, ऐकलं असेल तर. ते म्हणतात की स्मॉल डेली युनिक एक्सपिरियन्स क्रिएट करा. जी फिलिंग मला BMW घेतल्यानंतर येते तीच फिलिंग जर समजा स्टारबक्स मध्ये कॉफी घेतली तर मला सेम फिलिंग येते आणि ती फिलिंग माझा कॉन्फिडन्स बूस्ट करते. आणि ती फिलिंग मी जर कंटिन्यू घेतोय, प्रत्येक आठवड्याला घेतोय, तर मला ऑलरेडी मी विक्ट्रेस असल्यासारखं फील व्हायला चालू होतंय. आणि जर म्हणजे असं आहे की लॉ ऑफ रिव्हर्सिबिलिटी, लॉ ऑफ अट्रॅक्शन मधला पुढचा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये जर आपण पाण्याला तापवलं तर ते वाफेमध्ये कन्वर्ट होते, वाफेला थंड केलं तर पाणी होतं. तसंच जर समजा मला दिवसाला 1 लाख रुपये कमवायचे तर आपण सगळे त्याच्या मागे लागतो. मी म्हणतो की आपण तसं व्यक्ती बनायचंय की जो दिवसाला 1 लाख रुपये कमवू शकेल, त्या पद्धतीनं वागायचं आहे. त्या पद्धतीनं जर आपण वागलो, आपले व्हायब्रेशन त्या पद्धतीने गेल्या, तर डेफिनेटली आपल्याला 1 लाख काय 2 लाखापर्यंत आपण डेफिनेटली पोहोचू शकतोय. ज्याला आपण बिईंग ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. की बिईंग जर माझ्या बिईंग मध्ये असेल की मला वर्ल्ड क्लास ट्रेडर बनायचं आहे, तर आपण त्या पद्धतीनं आजपासून वागायला चालू केलं आणि दररोज 1% चेंज, जास्त नाही, 1% जर डेली चेंज करत गेलो, ॲटॉमिक हॅबिटमध्ये आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे या बुकमध्ये की 1% चेंज 90 किंवा 100 दिवसामध्ये आपल्याला 100% ट्रान्सफॉर्म करू शकतो. ओके, आता बोलता बोलता जसं तुम्ही सांगितलं की खूप मोठे स्वप्न पहा, पण ते वेगळ्या अँगल. आधी तुम्ही स्वतःला त्या लायक बनवा, म्हणजे गोष्टी ऑटोमॅटिक तुमच्या जवळ येतील, अट्रॅक्ट होतील तुमच्याकडे. आता तुमचा असाच एक कॉन्सेप्ट आहे की इंडियाज बिगेस्ट प्रॉप डेस्क, तो काय आहे नेमका? ऍक्च्युली मी ज्या वेळेला महाराष्ट्राच्या बाहेर शिकायला वगैरे गेलो, ठीक आहे, तर त्यावेळेला बऱ्याचशा वेळेला अपमान सहन करावा लागला. ओके, कारण की त्यावेळेला मला एक गोष्ट बघितली की ती कम्युनिटी, स्पेसिफिक कम्युनिटी आपल्या लोकांना तेवढी किंमत देत नव्हती. आणि मला असं झालं की अरे महाराष्ट्रामध्ये एक्सचेंज आहे, पण एक्सचेंजमध्ये महाराष्ट्र कुठे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी करायला मला त्या लेवलला, इन्स्टिट्यूशन लेवलला जायचंय, पण मला कोणी तसा व्यक्ती भेटत नाही. मग त्यावेळेला कुठेतरी असं वाटलं की जी गोष्ट माझ्याबरोबर झालेली आहे, जर मला सगळ्यांचा सपोर्ट नसता तर मी आज इथं नसतो. म्हणजे माहित नाही की जसं तुम्ही म्हटला की त्या लेवलपर्यंत पण मी जाऊ शकलो असतो, पण माझी फॅमिली सगळ्यांनी मला एवढा सपोर्ट केला. सो आज जरी बघायला गेलं, मी फ्लोअर चालू केला, 1 वर्ष झालं, तर 6,000 स्क्वेअर फूटचा फ्लोअर आहे, ज्याच्यामध्ये एका वेळेला 150 ट्रेडर बसून ट्रेड करू शकतील एवढा मोठा फ्लोअर आपण तयार केला.
मी म्हणतो की त्याच्यामध्ये काय झालं काय नाही हे मला जास्त सॅटिस्फॅक्शन नाही, पण पूर्ण एका वर्षामध्ये नियर अबाउट 8 लोकांना जे सुसायडल मेंटॅलिटीपर्यंत गेले होते ना, त्यांना तिथपर्यंत जाण्यापासून मी थांबवलं. मी थांबवणं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन त्यांच्या आयुष्यात मी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं, त्यामुळे ते थांबले, त्यांची आज फॅमिली हॅपी आहे. तेच मला सगळ्यात मोठं सॅटिस्फॅक्शन आहे, राईट. सो ही जी गोष्ट आहे ही माझ्यासाठी सगळ्यात जास्त फुलफिलिंग आहे. ओके. आणि आणखी पुढे काय स्वप्न आहे? आणि तेच स्वप्नाच्या बाबतीत सांगायचं झालं तर असं स्वप्न आहे की आपल्याला भारतातला सगळ्यात मोठा प्रॉप डेस्क तयार करायचा आहे, ज्याच्यामध्ये ऍटलिस्ट 600 ट्रेडर्स जे आहेत हे असतील, आणि जसं की एक मिनी वॉल स्ट्रीट त्यामध्ये आपण बघू शकतोय. आणि तिथं डिसिजन झाले पाहिजेत सगळे आपल्या भारताच्या इकॉनॉमीला सपोर्ट करण्यासाठी जे काही लागणार आहे तशी त्या लेवलचे आपल्याकडे ट्रेडर्स तयार होणं, करणं, त्यांना जे काही लागणार आहे याच्यासाठी मी कमिटेड आहे. आणि मी असं सिम्पल म्हणतो की ट्रेडर्ससाठी मी ट्रेडर्सची आई आहे. आईला मूड फिलिंग वगैरे काही नाहीये. ट्रेडरने मला सांगितलं हे पाहिजे तर मी ते कम्प्लीट करणार. या पॉईंट ऑफ व्ह्यूनं मी ट्रेनिंगला पण सुरुवात करतो आणि फ्लोअरवरती पण सुरुवात करतो. ओके. आता एवढं सगळं तर आपलं डिस्कशन झालेलं आहे. आता हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर अनेक लोकांच्या मनात येईल की यार मला तुमच्यासोबत काम करायचंय किंवा तुमच्या अंडर थोडंसं गायडन्स मला हवंय, तर तो काय काय स्टेप्स घेऊ शकतो आणि तुमच्याकडनं त्याला काय काय मिळू शकतो? ओके. सो ज्यांना ट्रेडर बनायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक संडेला एक मास्टर क्लास घेतो आमच्या फ्लोअरमध्ये. लाईव्ह असतो म्हणजे तो लाईव्ह असतो, हायब्रिड असतो, ऑफलाईन. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आठवड्यातून एक सेशन होतो. मी म्हणेन जर तुम्हाला नवीन ट्रेडिंगला सुरुवात करायची आहे तरी सुद्धा तुम्ही तो मास्टर क्लास अटेंड करू शकताय. त्याचबरोबर जर तुम्ही ऑलरेडी ट्रेडिंग करताय, अपेक्षित असं यश मिळालं नाही तरी सुद्धा तो तिथं तुम्ही अटेंड करू शकताय, कारण की त्याच्यामध्ये बेसिक लेवल पासून चालू करून HFT, अल्गो हंटिंग, बॅक टेस्टिंग, 9 की प्रिन्सिपल पर्यंत आपण गोष्टी डिस्कशन करतो, सो दॅट त्यांना ते क्लिअर होईल की पुढं कशा पद्धतीनं काम करायचं आहे. आता आपण मला असं वाटतं की शेअर मार्केट बद्दल तर बऱ्यापैकी गप्पा मारल्यात. एक शेवटचा एक लाईफ रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला एक विचारायचा आहे की कधी काही तुमचे स्वप्न असतील की आपल्याला मोठ्या गाडीतून फिरायचंय किंवा आपल्याला काही गोल्स आहेत ते अचीव्ह करायचे. आज मला असं वाटतं की निदान 30-40% तरी त्या गोष्टी तुम्ही कंप्लीट केल्या असेल. आज तुमची स्वतःची समजा BMW कार आहे की जे आज अनेक मुलांसाठी स्वप्न असतं, किंवा आज तुम्ही जी लाईफस्टाईल जगतायत ते आज अनेक लोकांसाठी स्वप्न असेल. तर काय वाटतं की हे सगळं कशामुळे शक्य झालं? मी म्हणेन की 2 गोष्टी आहेत की पहिला आहे मॅनिफेस्टेशन, ऑलरेडी आपण डिस्कशन केलं. दुसरी गोष्ट आहे की जिद्द. जर एखादी गोष्ट आहे, म्हणजे मला आठवते की माझ्या आई वडिलांना लोक फीडबॅक देत होते की तुमचा धाकटा मुलगा जो आहे तो जास्त जिद्दी आहे. मी म्हणेन की तीच जिद्द मला आज इथपर्यंत घेऊन आली. जर आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे ना, मी म्हणतोय नो मॅटर व्हॉट एव्हर इट टेक्स, आपल्याला काय करायचंय त्यासाठी अडकून राहायचं आहे. सो डेफिनेटली येईल. ओके. आणि जे काही नवीन ट्रेडर्स असतील त्यांच्यासाठी काय एक ऍडवाइस वगैरे देऊ शकाल? एकच ऍडवाइस मी म्हणेन, ठीक आहे, पहिली गोष्ट विदाऊट बॅक टेस्टिंग ट्रेड करू नका. दुसरा सल्ला आहे विदाऊट बॅक टेस्टिंग ट्रेड करू नका. आणि तिसरा सल्ला आहे विदाऊट बॅक टेस्टिंग रिपोर्ट ट्रेड करू नका. जोपर्यंत रिपोर्ट येत नाही आपल्या हातामध्ये, तर सिम्पल असं कन्सिडर करा की मला जे वाटतंय तसं दररोज 40 लाख लोकांना वाटतंय, त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीतरी डिफरन्स असला पाहिजे. त्याशिवाय ट्रेडिंगला आलो तर आहेत, फक्त होपवरती ट्रेड करून नाही चालणार. जर समजा मी म्हटलं की आय कॅन फ्लाय, 10 वेळा म्हटलं अफर्मेशन घेतले, व्हिज्युअलायझेशन केलं आणि 21 मजल्याच्या बिल्डिंगवरून उडी मारली, तर खरंच मी उडणार आहे का हवेमध्ये? नाही. सो रियालिटी चेक घ्या आणि त्यानंतर मग मॅनिफेस्टेशनचा वापर करू शकताय. सो बॅक टेस्टिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आमच्या फ्लोअरवरती जरी आला तरी 10% ट्रेडिंग राहतं, 90% बॅक टेस्टिंगच करायला लावतो. ओके. त्यामुळे सक्सेसचा रेशो जो आहे तो वाढतो. ओके. तर थँक्यू सो मच गणेशजी की तुम्ही इतक्या लांबून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रीमंत परिवारासाठी खूप असा वंडरफुल एपिसोड दिलात. आणि मला असं वाटतं की आजचा जो एपिसोड आहे तो खूप धमाकेदार खरंच झालेला आहे, कारण तो आजचा पॉडकास्ट पाहिल्यानंतर अनेक लोकांचा थोडासा माइंडसेट चेंज होईल. आणि हा 1% जरी माइंडसेट शिफ्ट त्यांच्यामध्ये आला तर मला असं वाटतं की ते त्यांच्या लाईफमध्ये खरंच श्रीमंत होऊ शकतात. तर थँक्यू सो मच वन्स अगेन. राईट. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. मी पण खूप ग्रेटफुल आहे की मराठीमध्ये तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेतलाय. मी बरेचसे पॉडकास्ट याच्या आधी तुमचे बघितलेले आहेत. ओके. थँक्यू. आणि या गोष्टींना आपल्याला रेफरन्स पॉईंट मिळतात. तुमचं जे कार्य आहे
हे बऱ्याचशा लाखो मराठी लोकांना काहीतरी काय आयुष्यात करण्यासाठी इन्स्पायर करतं. कुठे ना कुठे तर तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करताय. सो त्यासाठी पूर्ण महाराष्ट्राकडून पण मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू ऑल श्रीमंत स्टुडिओ टीम. येस, माय प्लेजर. थँक्यू सो मच. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे लोक असतील की जे शेअर मार्केटमध्ये काम करतायत आणि खूप मोठा लॉसेस त्यांनी केलेले आहेत आजपर्यंत आणि त्यांना मार्ग सापडत नाहीये की शेअर मार्केटमधून खरंच आपण कशा पद्धतीने श्रीमंत होऊ शकतो, त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा पॉडकास्ट नक्की पोहोचवा. आणि जर तुम्हालाही हा पॉडकास्ट पाहून असं वाटलं असेल की यार आपल्यालाही शेअर मार्केटमध्ये काहीतरी काम करायचंय, पैसे कमवायचेत आणि प्रॉपर गायडन्स आपल्याला हवंय, तर मी गणेश सरांचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील ते कमेंट्समध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती टाकून देईल. तुम्ही डायरेक्टली त्यांच्या टीमसोबत कॉन्टॅक्ट करू शकतात आणि शेअर मार्केटमध्ये एकदम प्रोफेशनल वेने, एकदम प्रॅक्टिकल वेने सुरुवात करू शकतात. आणि जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल, शेवटपर्यंत तुम्ही हा एपिसोड पाहिला असेल, तर कमेंटमध्ये श्रीमंत परिवार लिहायला विसरू नका. आणि कुठून तुम्ही हा पॉडकास्ट पाहत आहात हे सुद्धा आम्हाला मेन्शन करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.